पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गुढीपाडव्यासाठी महाराष्ट्रात पैठणींची आणि दुचाकींची विक्री वाढली। अरे वा, पुण्यात आणि मुंबईत शोभायात्रांची जय्यत तयारी सुरू। वा सरकार, यावर्षी गुढीपाडव्याचा काय बेत आहे? श्रीखंडपुरी, पुरणपोळी, गुढीपाडवा म्हटलं की तुम्हाला फक्त तेवढंच आठवतं, श्रीखंडपुरी, पुरणपोळी, गाजर हलवा, दुसरं काही नाही? नाही, मुगाचा हलवा पुरे झाला होता। तुम्हाला कधी असं नाही का वाटत आपण पण शोभायात्रेमध्ये सामील व्हावं? कशाला? असं मस्त टीव्हीवर दिसतं की छान सगळं। होय हो, पण जेव्हा मी टीव्हीवर बघते ना शोभायात्रा, तेव्हा मला असं वाटतं की आपणही त्या शोभायात्रेमध्ये सामील व्हायला हवं। ती शोभायात्रा म्हणजे ना मराठी संस्कृतीचं दर्शन आहे। बघितलं तुम्ही त्या बायका कशा जातात शोभायात्रेमध्ये? मी लायब्ररीमध्ये काम करत होते ना, तेव्हा मैत्रिणींबरोबर जायचे मी शोभायात्रा बघायला। आहा, काय त्या बायका अशा नऊवारी साडी नेसून, फेटा बांधून, गॉगल लावून, स्कूटरवर बसून अशा फिरतात सगळीकडे। मलाही वाटायचं हो, आपण पण असंच जावं टू व्हीलरवरून, पण कसलं काय नाही कसलं काय। इथे बसले तुमच्यासाठी, काय ते पुरणपोळी करा, श्रीखंडपुरी करा, मूग हलवा करा, गाजर हलवा करा। मी तुम्हाला कधीही बंदी केलेली नाहीये शोभायात्रेत जाण्यासाठी। तुम्ही गेला नाहीत कारण तुम्हाला टू व्हीलर चालवता येत नाही। आणि मी टू व्हीलर चालवली तर हसू नका। ऐका ना, मी काय म्हणतो, ते मागे नाही का आपण एकदा F1 रेस बघत होतो टीव्हीवर, मायकेल शूमाकर असा, तेव्हा मलाही असंच वाटलं होतं, आपण अशी एक गाडी घ्यावी आणि जावं। असं कसं जमेल सरकार? तुम्ही एक काम करा, तुम्ही कुणाच्या तरी मागे बसा टू व्हीलरवर आणि जा शोभायात्रेत। हॅलो, काय गेलात की काय घरात शोभायात्रेत? असं काही करू नका, पाडव्याचा बेट ठरवा आधी। चहा मस्त झालाय पण, वा। तुम्ही बघालच मंत्री, मी जाणार टू व्हीलरवरून शोभायात्रेला, पण कुणाच्या तरी मागे बसून नाही, तर मी स्वतः चालवणार, फेटा बांधून टू व्हीलरवर। याहू! हा बघ वहिनी फोटो। ही काय पद्धत आहे का नऊवारी नेसायची? छे, याला काय अर्थ आहे? रॉनी, वहिनी, तू ना त्यांचा फक्त ड्रेसिंग सेन्स बघतेस, माझी फोटोग्राफी बघ ना। पण फोटोच्या आत कोण आहे हे पण बघायला हवं ना। तू फोटो बघतच नाहीयेस, तू त्यांचा फक्त ड्रेसिंग सेन्स बघतेस। कारण त्यांच्याकडे ड्रेसिंग सेन्स नाहीच आहे। काय चाललंय तुम्हा दोघांचं? मी ते दरवर्षी शोभायात्रेचे फोटो काढायला जातो ना ते। शोभायात्रेचे का मैत्रिणींचे? नाही, मैत्रिणींचेही, पण मी तिला फोटो दाखवत होतो आणि तिचं म्हणणं आहे की शोभायात्रा ही खरी पुण्यातच होते। वाव, काय माहोल असतो, ढोल ताशे, तलवारबाजीचे खेळ, चित्ररथ। आणि तुला माहितीये का, आमच्या मैत्रिणींचा म्हणजे आमचा एक पुण्यात ग्रुप आहे, जवळजवळ 50 ते 100 मुलींचा। हो, आम्ही बाईक्सवरनं असं मस्त महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल लुक करतो आणि जातो, आणि मी त्या ग्रुपमध्ये त्या बाईक्सवरती रांगेत पहिली असायचे। याला म्हणतात गुढीपाडव्याची शोभायात्रा। तू चल ना माझ्या बरोबर शोभायात्रेला। फोटोत तर काही लक्षात येत नाहीये, बघूया प्रत्यक्ष। राणी, आपण पण दाखवून देऊया हिला आपल्याकडचा गुढीपाडवा कसा असतो ते, आणि शोभायात्रेत आपणही कमी नाही होते। आणि या वर्षी मला मंत्र्यांनी दाखवून द्यायचंय, शोभायात्रेमध्ये मी टू व्हीलर वरून सामील होणार ते। क्या बात आहे आई, पण टू व्हीलर चालवणार कोण? मी स्वतः चालवणार, भ्रुम भ्रुम। काय? आई, तू माझी मस्करी नाही करतेस? नाही रे, मला यावर्षी शोभायात्रेमध्ये ना टू व्हीलर वरून फिरायचं सगळीकडे। अगं पण तुला कुठे येते टू व्हीलर चालवता? मी शिकणार आणि तू मला शिकवणार। काय? कुणालाही कळता कामा नाहीये, आपल्या दोघांमध्येच ठेवायचं आहे। आणि नीट ऐक, माझी मैत्रीण आहे स्पीडी गॅरेजवाला, तिच्या भावाची बाईक आहे ही, त्यामुळे जरा सांभाळू। अरे तू नको काळजी करूस, हे बघ मी कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये हुशार विद्यार्थीने होते, त्यामुळे तू जसं शिकवशील तसं मी शिकणार। शाबास, दॅट्स अ गुड गर्ल। बरं ऐक, आता हे आहे एक्सेलरेटर, बर एक्सलेटर, हा आहे पुढचा ब्रेक,
तो नाही दाबायचा. हो का? हा. मग कशाला उगीच दिलाय तो? अगं तू थोडीशी प्रोफेशनल होशील ना, मग तो वापरायचा. अच्छा. ठीक आहे. हा. ओके. तो आहे क्लच. क्लच. ओके. हो. आता इकडे ह्या उजव्या पायाच्या इथे आहे ब्रेक. बर. हा दाबायचा. अच्छा असं आहे. आता त्या डाव्या पायाकडे आहेत ते गेअर. बर. एक खाली हा. बाकीचे वर. बापरे, वर जायचंय? अगं एक खाली टाकायचा बाकीचे वर टाकायचे. असं हा. कसे वर टाकणार म्हणजे? बापरे. तसे नाही, खाल ना वर. हा? अच्छा अच्छा. ठीक आहे. इकडनंच, हा. ही आहे चावी. हा. ती चालू करायची. बर. आणि हे आहे हेल्मेट. हा. ठीक आहे. हे डोक्यात घालायचं म्हणजे आपण वाचतो. आहे. हा, एवढं कळतंय मला. हा. हा चला. हा. चला सुरू रेडी. करू? हा. चल चावी चालू कर. हे काय चालतच नाहीये. अगं चालू कर ना. हा. हा चल शाबास. झालं? हा रेडी. हे स्टार्टरचं बटन आहे, हे दाब. कसं गो? आता एक्सिलेटर दे. नाही घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. होय, ब्रेक ब्रेक हा, ब्रेक. ब्रेक. हा. हा. सासूबाई, सासूबाई, हं? कुठे गेले सासूबाई? सरकार, सरकार, कुठे गेलं सरकार? तेच विचारते, कुठे गेले सासूबाई? मला काय माहिती? कशाला भांडायचं हो बाबा एवढं? मी काही भांडलो नाही, मी फक्त विचारलं गुढीपाडव्याचा बेत काय. तुम्हाला नाही तेच लक्षात नाही आलं ना तुमच्या भांडणात सासूबाईंना फक्त मीच मॅनेज करू शकते. आता काय कराल? नवीन सरकार कुठून उभं करणार? हा आले काय? काय? कुठे? कुठे? कुठे गेला होता तुम्ही? हे आपलं ह्याला जॉगिंगला गेले होते. जॉगिंगला. काय चाललंय? हे काय चाललंय? काय नाही, खूप लेट पर्यंत बाहेर होतो ना, मला झोप येतं. बाय, गुड नाईट. हा जॉगिंगला गेले होते. कशाला? हा अचानक का जावं असं वाटलं जॉगिंगला? वाटलं. एनी प्रॉब्लेम? हिला प्रश्न पडला असेल, आता सकाळी आपलं दार ठोठून आपल्याला उठवणार कोण? हो की नाही? गुढीपाडव्याच्या दिवशी तरी स्वतः उठ. हा स्वतः उठा, नाही तर त्या दिवशी झोपून राहशील तू. बरं, आणि गुढीपाडव्याची सगळी तयारी तुलाच करायची. का तुम्ही आहात की मदतीला? नाही, मी अजिबात तुला मदत करणार नाहीये. का म्हणजे? आता मोठ्या तोऱ्यात सांगत होतीस ना, आमच्या पुण्याला बी असा गुढीपाडवा साजरा करतात, आमच्या पुण्याला बी अशी शोभायात्रा असते. मग बघूया की आपण पण ही कशी गुढीपाडवा साजरा करतात ते. हो की नाही? चला चला चला, आता जो काही गुढीपाडव्याचा बेत असेल ना, तो सगळा तुमच्या सुनबाईंना सांगायचा. चला. अच्छा. त्याला काय अर्थ आहे? मी का करायचं सगळं? शंतनू, हे तुझ्या आईला आजकाल जॉगिंगचं काय खूळ लागलंय? सासूबाई, ओ सासूबाई. हा बोल. हे बघा, मी जरा गुढीपाडव्याच्या सामानाची लिस्ट तयार केली आहे. जरा एकदा चेक करता का? अगं तू केलीस ना, म्हणजे बरोबरच असणार. बापरे, एवढा विश्वास दाखवतोय माझ्यावर? नाही नाही, तुम्ही चेक करा. परत काही राहिलं वगैरे ना तर उगाच मला ओरडाल. बरं, आल्यावर बघते. हा कुठे चाललात तुम्ही? आल्यावर म्हणजे? रॉनी बरोबर चालले पाय मोकळे करायला. आलेच. रॉनी, अरे ए रॉनी. सकाळी जॉगिंगला, रात्री पाय मोकळे करायला. या एवढ्या हेल्थ कॉन्शियस का झाले? सासूबाई, बाबा, हे काय करताय? माझा फोन तिने घेतलाय. सासूबाईने तुमचा फोन का घेतलाय? सासूबाई, सासूबाई तुम्ही बाबांचा फोन आता का चेक करताय? हा हे बघा, आता त्यांचं वय झालंय, त्यांच्या फोन मध्ये ना फक्त गेम्स असतात, दुसरं काही नसतं. ऐका ना माझं. काय झालं? ऍक्सिडेंट. कुणाचा? माझा. हा तुझ्यामुळे.
मी काय केलंय? मग मी काय ह्यांचा फोन बिन चेक करत नव्हते, या आधी कधी केलेला नाहीये. थांबा. मला माहिती आहे यांच्या फोन मध्ये गेमच असतात, ते गेमच खेळत होते मी बाईक रेसिंगचा. चांगली विनिंग लाईनवर आलं ते हा, मी तेवढ्यात तडबडली, तेवढ्यात बोलायला लागली काहीतरी. शी, गाडीमध्ये आल्याने ऍक्सिडेंट झाला ना माझा, तोल गेला. काय हवंय तुला? अहो मी एवढंच विचारायला आले की गुढी पाडव्याला गुढीसाठी कुठली साडी वापरायची, नाहीतर तुम्हीच मला म्हणाल ना ही कशाला घेतली, ही घ्यायची. बरं दाखव, चल चल. हा हे बघा. हा ही घे. हा माझी पण साडी अशीच आहे आणि गाडी काय गुढीची पण साडी अशीच आहे असं मला म्हणायचंय, एकदम मॅचिंग. मा हा बोल बोल बोल. मा बोल. मी काय म्हणतोय, आज जरा आपण लवकर जेऊया आणि लवकर जाऊया वॉकला आणि जरा जास्त वेळ करूया वॉक. हो रे हो, गरज आहे रे, गरज आहे. हे बघ आज मी लवकर जेवणार आहे, त्यामुळे स्वयंपाक लवकर आटप. हा आणि मी आता खोलीतच जाऊन खेळते, इथे खूप डिस्टर्ब करतात सगळे. फोन द्या. थांबव. चला मी पण येतो. हे काय चाललंय? वॉक काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? ते फिटनेस. वहिनी फिटनेस महत्वाचा असतो की नाही. मी पण आता जॉगिंगला जाणार आहे, तू येतेस? हा मला नको बाबा. नको ना? नाही. चल बाय. अरे रॉनी, अरे काय करताय ते? जॉगिंग वॉकिंग जाऊ दे, साडी घेते मी. पिंक हेल्मेट, हे रॉनीचं तर नाहीये. कोणाचं आहे? तुला शिकवलेलं सगळं लक्षात आहे ना? हो. हा व्हेरी गुड. हा आता तुला एकटीला बाईक चालवायची आहे, मी नसणार आहे सावरायला. नाही काही नाही टेन्शन नको घेऊस. हा चल आता. एक गोष्टी लक्षात आहेत ना? गेअर टाकायचा सावकाश. हा चल आता व्यवस्थित चल. गाडी चालू कर आधी. हा व्यवस्थित. हा चल शाबास. आता किक मारायची आहे. हा सावकाश किक मार. व्हेरी गुड. हा सुनबाई टेकून बसा. वहिनी पायावर. आता किक रिव्हर्स मध्ये आली म्हणजे दुखणारच ना. तरी मी तुम्हाला म्हणत होतो, आता वय आहे का हे सगळं करण्याचं? अरे आणि तुला अक्कल नाही का? बाबा तुमचं वय झालंय, बट आईसाठी इट्स जस्ट अ नंबर. बाबा 2 दिवसात शिकली आई बाईक. साईड व्हील्स लावले होते का बाईकला? सायकल आहे का ती साईड व्हील लावायला? आम्ही तरी तिला बाईक चालवताना पाहिलं नाही, आम्ही फक्त किक मारताना बघितलं, ती किक लागली. पण मी चालवायला शिकणार होते, ही नेमकी मध्ये आली. मी काय केलं? तेच ना, तू आलीस आणि मी गडबडले, लागली किक. पण बेसिकली लपून छपून का शिकायची बाईक? सांगायचं ना. सांगितलं असतं तर दिलं असतं का मला शिकायला? आत्ता सो बघितलंस ना कसं म्हणतात ते, कशाला गरज आहे, तुझं वय आहे का हे? मला अगदी दिलं असतं मला शिकायला, म्हणून मी सांगितलं माझ्या रॉनीला, आण 2 व्हीलर आणि शिकव मला. काही मला शिकायला वगैरे मिळालं नाही. आता 2 व्हीलर चालवणं तर लांबच राहिलं, मला शोभायात्रेत पण सामील नाही होता येणार. हाय अगं, तुला बाईक रॅलीतच जायचं होतं ना, मग तुला सांगायचं ना, तिला चालवता येते बाईक, तिच्या मागे बसून मस्त गेली असतेस ना तू. सरकार आता आराम करा, पुढच्या वर्षी जा. हा अंकिता, तिच्या पायाला काहीतरी बाम बिम लावून दे. हा आई काय वाटलं तर हाक मारा. आय हळूहळू जरा लांबून. तुम्हाला बरं तर वाटलं पाहिजे ना सकाळपर्यंत. तुमच्या पायाला लागलंय पण सूज फार नाहीये, सकाळपर्यंत उतरेल. पण इतर वेळी सुद्धा काही न करता तुमच्या पायात गोळे येतात ना. बापरे, आता कसं जमेल? म्हणजे उद्या सकाळी शोभायात्रेला येणं जमणार नाही ना. तुम्हाला माहिती का एकदा काय झालं होतं, माझ्या मम्मीच्या हाताला लागलं. मला असं वाटलं तो दुसऱ्या दिवशी ती ढोल वाजवू शकणार नाही, पण तिचा उत्साह. तिने मस्त ढोल वाजवला पूर्ण शोभायात्रेत. त्याची नशाच वेगळी असते. पुण्यातली शोभायात्रा आणि मुंबईतली. त्या म्हणायचं काय तुला? नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की मम्मीनी जसा ढोल वाजवला
तसं तुम्ही आता एवढ्या बाईक शिकलाच आहात तर काय बाबा काय आईचा पाय कसा आहे आता? मलाही विचारायचंय तिला. म्हणजे तर मी सकाळी उठलो तर ती बाजूला नव्हतीच. अरे मग कुठे आहे? सणासुदीचे दिवस आहे. घरातली बाई किती आजारी असो किंवा तिला लागलेलं असो, ती आराम करत नाही. करेक्ट. हे काय सरकार कुठे? तुमचं सरकार इकडे नाहीये. गुढी नाही उभारायची का? अरे उभारायची ना, दे साडी दे, आम्ही सुरू करू. अरे रॉनी आणि सासूबाई बाहेर गुढी उभारतायत, मी तुमचीच वाट बघत होते. या लवकर, मुहूर्त टळून जातोय. चला. या. वा वा वा, काय सुंदर दिसतीये. हे घ्या. हा वहिनी घे. आधी हळद कुंकू. हा सरकार सावकाशातून पाहायला लागलंय. मंत्री नका काळजी करू, तुमचं सरकार खंबीर येता. काल पडलं होतं. कारण त्यांच्या बरोबर माझ्यासारखा खंबीर पाठिंबा नव्हता ना. हा. तुम्ही काय माझ्या सासूबाईंना लेचीपेची समजतात की काय? लेचीपेची समजतात की काय? सासूबाई तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. येस. चला आता आम्ही एकत्र आहोत. चला. चला. कधी विरुद्ध असतात काहीच कळत नाही. बाबा या दोघी कधी एकत्र असतात कधी विरुद्ध असतात काहीच कळत नाही. अरे आजच्या दिवशी त्या एकत्र असणारच, कारण त्या महाराष्ट्रातल्या सासूसुना आहेत. कम ऑन आई. ओ माय गॉड, काय कमाल फोटो आले तुमच्या दोघींचे. रॉनी तुझ्या मैत्रिणी रुसल्या नाहीत ना रे? आज तू घरातल्या मैत्रिणींचे जास्त फोटो काढले. नाही नाही चिचे, अगं फक्त मीच नाही काढलेत फोटो, बऱ्याच फोटोग्राफर्सने तुमचे फोटो काढलेत. यार तुमची जोडी काय वाटत होती माहितीये. आणि आईचं बाईक चालवणं ना लक्षवेधी होतं. बघितलंस का, माझं बाईक चालवणं लक्षवेधी ठरलं. पण मुळात तुम्ही बाईक का चालवू शकलात? कारण मी तुम्हाला पाय सुजलेला असताना सुद्धा बूस्ट केलं बाईक चालवायला. आणि शंतनू बाबांनी का नाही अडवलं तुम्हाला पाय सुजलेला असताना सुद्धा? कारण मी त्यांना सांगितलं. सो बेसिकली तुम्ही माझ्यामुळे लक्षवेधी ठरलात. कमालच आहे. मुळात मी बाईक चालवायला शिकले म्हणून मी चालवू शकले. आणि तुला बूस्ट करायला म्हणजे काय? तुझ्यामुळेच मी पडले होते, कळलं ना? हा, नाहीतर मी एकटी जाणारच होते की शोभायात्रेमध्ये बाईक चालवत.
सुनबाईचं काही कौतुक नाही, सगळं क्रेडिट स्वतःला. वहिनी, आज तू पूर्ण दिवसभरात तिच्याशी भांडली नाहीयेस ना, त्यामुळे ती मुद्दामून तुझ्याशी भांडण्याचा प्रयत्न करते. पण 2-3 दिवस तिने बाईक चालवायची खूप प्रॅक्टिस केली, मनापासून केली. पण काल ती पडली तेव्हा असं वाटलं की झालं, केलेली मेहनत वाया जाणार. पण खऱ्या अर्थाने तू तिला बाईक चालवायला मदत केलीस, त्यामुळेच ती शोभायात्रेत बाईक चालवू शकली. तू तिला कॉन्फिडन्स दिलास, सपोर्ट केलास. खरं तर ना वहिनी, तुझ्यासारखी सून प्रत्येक सासूला मिळायला हवी. पण एक गोष्ट खरी आहे, सून घरात कशी येते हे तुमच्या मुलांवरच अवलंबून असतं. आता बघू तू कशी सून आणतोयस इकडे सासूबाईंसाठी. हे बघ वहिनी, माझं ठरलंय, ह्या घरात दुसरी सून येईल, पण ती तुझी सावली असेल. अरे देवा, दोन्ही सुनबाई अशाच मारामारी करणाऱ्या. नको नको देवा, कोणतं? हो हो